आज आपण आहोत वडोली तालुक्यातील काडेगोडगाव या ठिकाणी धर्मवीर संभाजीराव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडोली तालुकाच्या वतीने आयोजन केलेले आहे। या आयोजनाचे प्रमुख असलेले बजरंगप्पा साबळे आहेत, त्यांच्यासोबत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस कारभाराचे पदाधिकारी आहेत। युवा नेतृत्व आदरणीय जयसिंग भैया सोळंके यांच्या हस्ते या जयसिंग केसरी बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन झालेले आहे। या ठिकाणी आपल्यासोबत जयसिंग भैया आहेत। आपण बाजूला ओढणीचे शिशरबापू जगताप आहेत, सदस्य जयसिंग भैया नमस्कार। नमस्कार। आज वडोणी तालुक्यातील काडीवडगावामध्ये हा जयसिंग केसरी थरार नागरिकांना, शेतकऱ्यांना आणि शंभूमध्ये प्रसन्न पप्पू शेठ जगदाळे चांगलगडाचा खासदार केसरी शंभू राणा आणि शंभू या गाडीचा एक नंबरला सुंदर गाडी बनवली तयार नागरिकांनी गाडी सीमेला पात्र माझी सगळी मित्र कंपनी होती। आम्ही बऱ्यापैकी म्हणजे त्याच्यामध्ये लोकांना सहकार्य करायचा प्रयत्न केला आणि तिथून मला वाटतं आता 4-5 वर्ष झालेले हे सतत आपल्याला मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने आयोजन आपल्याला या ठिकाणी दिसतं। यावर्षी सर्व आमच्या मित्र कंपनी बजरंगप्पा असतील, त्याच्यासोबत शिशरराव बापू असतील, काका आहेत, बाकीचे सर्वजण आहेत। सगळ्या टीमनी आज काडेवडगाव इथे या ठिकाणी नियोजन केलं, चांगलं नियोजन। मला वाटतं आत्तापर्यंत मी 4-5 वर्षात बघितलेलं सगळ्यात उत्तम आणि सगळ्यात मोठं नियोजन मला या ठिकाणी झालेलं दिसतं। राजा छत्रपती ग्रुप सावरगाव सतीश नाईक नवरे याचा दुसाटीकर सर्जा आणि सोन्याची पदका ही गाडी सीमेला पात्र 11 प्रमाणावर आपल्याकडे आता केल्या जात आहेत। मला वाटत नाही याच्यात ह्याला कुठे परत ब्रेक त्या ठिकाणी बसणार आहे आणि चांगल्या पद्धतीच्या बैलगाड्या म्हणजे आमच्याकडे कांदेवाडी आहे, बोडखा आहे, आमच्याकडे केलगाव आहे, कासारी आहे, इकडे बाभळगाव आहे, अशा ठिकाणी हिंगणी आहे। या ठिकाणी बऱ्यापैकी चांगले रायडर्स आम्हाला त्या ठिकाणी दिसतात। जगदीश काका सरकारे, अण्णा पाटील जाटे यांच्या नावावरती आज सर्जा पळाला। सुंदर गाडी बोली सर्जा आणि संभाजीनगरकरांचा चित्रिया सुंदर गाडी सीमेला पात्र सुंदर संभाजीनगरकरांनी गाडी सीमेला पात्र मराठवाड्याच्या बाहेरचा भेटलेला पुरस्कार ते। आणि मला वाटतं आपले तरुण पोरं सुद्धा या बैलगाडी शर्यतीमध्ये उत्साहाने त्या ठिकाणी घेतले। शेवटी आता हे मातीचे खेळ आहेत, मातीला आणि आपल्या तरुणांना वेगळं करू शकत नाही, त्यामुळे आमचं तर निश्चितपणाने सहकार्य लागणार आहे। पण हे जी मुलं आहेत यांच्यामध्ये जी नाळ मातीशी जुटलेली आहेत, यांच्यामुळे बैलगाड्या शर्यत भविष्यामध्ये अजून मोठं रूप आपल्या मतदारसंघामध्ये मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी येईल। आणि मला वाटतं ह्याच शौकीन लोकांच्या उत्साहामुळे भविष्यामध्ये अजून मोठी बक्षिसं आणि त्या निमित्ताने अजून जास्त बैलगाडी सचिन मामा बाजूला या भागवताला या गाडीमध्ये सेकंडला टाळ्यांचा 14 आणि ओपन 1 ते 10 चे बैलगाडी मालक गाड्या ओपनचे 2 बैलगाडी मालक 1 ते 10 चे बैलगाडी मालक गाड्या झुपाळल्या आणि 11 ते 21 चे बैलगाडी मालक पाणी करायचा मार्ग झाला। हे बघण्यामध्ये एक वेगळा रोमांच माणसामध्ये निर्माण होतो। आणि जुन्या काळी आपण म्हणजे अजून पण बैल पोळ्याला बैल फक्त मिरवायचो, पण या निमित्ताने सर्वसामान्य माणसाला त्याच्या गुणवत्ता, त्याच्याकडे असलेल्या बैलांची गुणवत्ता, त्यांनी घेतलेली त्या बैलांच्या मागची मेहनत आणि त्याचं असलेलं त्याच्यावरचं प्रेम हे आपल्याला त्या ठिकाणी दिसतं। मला खात्री आहे की माजलगावमध्ये बाभळगावने सुरुवात केलेली असंही पुढे पुढे अजून तिथले गाव इन्व्हॉल्व्ह होतात। बैलगाडा शर्यत आता माजलगाव मतदारसंघ जवळपास गुंपलेला आहे।
थरार सर्व नागरिकांमध्ये एक वैशिष्ट्य आहे की सर्वांना ह्याची गोडी लागलेली आहे. भविष्यातही आपण ते सातत्य चालू राहण्यासाठी आपण अग्रेसर आहोत. त्या निमित्ताने माजलगाव मतदारसंघामध्ये आपल्याकडेही भावी आमदार आत्ताच आणखी 4-3 वर्षे बाकी आहे. मात्र आतापासूनच आपण कार्यकर्त्यामध्ये जशी की बैलगाडा शर्यती थरार आहे तसंच आपल्या कार्यकर्ते पदाधिकारी आणि विशेष करून युवक यांची आपल्याकडे भावी क्रमांक 14 सुटतोय. झेंडा पंचका होतो आणि उत्पन्न वजाने मला 20 ते 10 चे वजाने मला गाड्या झुपायला घ्या आणि 11 ते 21 चे वजाने मला गाड्या झुपायला पाणी करायचा मार्ग झाला. भविष्याचं काय हे बघून काम नाही केलं. काका काका प्रेक्षक भरपूर गरज लागणार आहे. हा पोलीस डिपार्टमेंट साहेब केलं पाहिजे. पोलीस डिपार्टमेंट साहेब आपल्याला विनंती आहे. सगळे प्रेक्षक पाठीमागे प्रेक्षक खूप पुढे आले. समितीच्या तिकिटाच्या वेळेस अजून हा साहेब थोडंसं प्रेक्षक पाठीमागे चला. सगळ्या गावचे लोक होते. जवळपास 2-3 वेगवेगळ्या गावातून लोक त्या ठिकाणी तिकीट मागत होते. मला सुद्धा मोकेडचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी तिकीट मागायला लागला. आणि त्यावेळेस असं नव्हतं की दादाचा पुतण्या आहे म्हणून काहीतरी तिकीट भेटणार आहे. त्यावेळेस सगळ्यांना ती मुभा होती की आपलं त्या ठिकाणी पाऊल पुढे टाकायचं, मागायचं. आणि आतापर्यंत आम्ही ते करत येत असताना एकमेकांच्या सवंगडी निर्माण करायचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी केलेला आहे. मला वाटतं आता 12-13-14 वर्ष त्या ठिकाणी झालं आम्ही त्या ठिकाणी काम करतो. भविष्याचा विचार करून भविष्य जे असेल ते असेल. काम निश्चितपणे या मतदारसंघापर्यंत आम्ही रिटायर होतो कदाचित. आणि रिटायर काय असतं माणसाचं शेवट नुसतं आम्ही याच ठिकाणी आहेत. आमचे आप्पा सुद्धा याच मातीमध्ये विलीन झाले. पुढे मी सुद्धा याच मातीमध्ये विलीन होणार. भविष्याचं काहीतरी भेटणार आहे म्हणून इथे आम्ही काम करत नाही. आम्ही या मातीचे चालू म्हणून आम्ही इथे काम करत चालू. जेव्हा मी काही द्यायचे लोकांनी काही द्यायचे त्यावेळेस देतील. जेव्हा नाही द्यायचे त्यावेळेस नाही देतात. लोकांची इच्छा असते. आपल्या तोंडात सुंदर साहेब म्हणजे आप्पांचा विषय आला तर सहज आप्पांचा विषय काढला की मला हा समोर माजलगाव मतदार बीड जिल्ह्यामध्ये एकमेव मतदारसंघ आहे तो की पूर्ण पाणीमय आहे. त्याबद्दल आता हा समोर असलेला हा जलाशय आहे. हा बघून तुमच्या मनामध्ये काय भावना प्रकट होतात? बघा ज्या आमची शेती सुद्धा इथे मागेच आहे. आमच्या वडिलांना केजकडे त्या ठिकाणी शेती भेटलेली होती आणि ज्यावेळेस ती शेती काढून इकडे कुठे शेती घ्यायचा विषय झाला तर त्यांना काडीवडगाव हे गाव पसंत जलाशयाच्या जवळ आहेत. मी एकच गोष्ट मला आठवते आणि सांगितले लोकांचा रोष मोठ्या प्रमाणावर तयार होतो. त्यावेळेस मराठवाड्यामध्ये छोटे तलाव करायला सुद्धा पुढाऱ्याला भीती वाटायची कारण त्यावेळेस लोकांच्या रोषाला सामोरं जायला लागायचं. पण आपणनी त्यावेळेस हा जलाशय करताना त्यांच्या डोक्यात एकच होतं. आज जरी रोष आपल्याला सामोरं जायला लागलं की याचा फायदा शेवटी काळ गेल्यानंतर लक्षात येतो. ज्या वेळेस इथे पाणी साचेल त्याच्यानंतरच लोकांना याचा फायदा लागतो हे त्यांच्या मनामध्ये होतं. आणि मला वाटतं त्यांनी स्वतःचा राजकीय बळी त्याच्यामध्ये दिला आणि जलाशय करून घेण्यासाठी अतिशय फास्ट पेसमध्ये आपण त्या ठिकाणी कामाला गती दिली. आणि एक खाली पीर होता माजलगावकडे म्हणजे तो पीर हलवायला लागला आणि 14 पडतोय आणि 14 मध्ये लढत नाही सुंदर चिक्याची गाडी आणि चिक्याचं निर्वाह असं वर्चस्व 40 वर्षानंतर 50 वर्षानंतर आपल्याला त्या ठिकाणी पीर मला माझ्या पिढीला तिसऱ्या पिढीला तो बघायला हे केलेलं काम त्याच्यामुळे दीर्घकालीन दिसणार चिरायू काम आहे आणि अनेक पिढ्यांना हे काम त्या ठिकाणी दिसत राहील. आता त्यांच्या स्मरणात मला माहित नाही काय येईल भविष्यामध्ये पाणी भेटतं त्याच्यामध्ये आम्हाला असं वाटतं की तर आता आपल्यासोबत होते
या ठिकाणी ते कांगाव्याचं. गाव येथे येऊन आणि 14चा निकाल द्यायचा आत्ताचा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजन केलेल्या जयसिंग केसरी या हा वेळ क्रमांक 14चा निकाल दास क्रमांक 3 वजनावरी आई मोठारी प्रसन्न बडवे प्रसन्न विशालबाई पारेवर यांचा पब्लिक कॉकटेल आणि टाकेकरांचा चिकिया या गाडीचा एक नंबरला सुंदर गाडी टाकेकरांचा चिकिया आणि कॉकटेलची गाडी सीबीला पात्र या ठिकाणी निर्माण झालेले आहे. या ठिकाणी बहुसंख्य नागरिक आहेत, शेतकरी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत. या ठिकाणी जयसिंग भाईंनी या थरारासाठी भविष्यामध्येही आपण खूप काही करू असं त्यांच्याकडून ग्वाही दिलेली आहे. आणि या आयोजन असलेले बजरंग आप्पा साबळे या ठिकाणी हे सुद्धा आहेत. त्यांनी बजरंग आप्पाला मी विनंती करतो की तुम्ही या ठिकाणी एवढी उत्स्फूर्त शेतकरी वर्ग असन, नागरिक वर्ग असन या ठिकाणी जमलेला आहे. काय आपल्या भावना या ठिकाणी आपण मांडाव्यात? नमस्कार. 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 आज काडीवडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वडोणीच्या वतीने संभाजी महाराज जयंतीनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं. या आकर्षण जयसिंग भैया सोळंके साहेब मन भरून आलेला आहे की एवढा मोठा सुंदर कार्यक्रम आमच्या वडोणी तालुक्यातल्या टीमनी हे काम काय एकट्याचं नाही, हे प्रत्येकाचं काम आहे. इतकं उत्तम सुंदर असं नियोजन आमच्या टीमनी पूर्ण केलंय. मी पहिले तर आमच्या टीमचे आभार मानेन की एवढा मोठा कार्यक्रमाला नियोजनाला सहकार्य केल्याबद्दल. तसेच या भागाचे या शेतकऱ्याचा बी आता तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दिसूनच येत आहे की इथं किती मोठ्या उत्साहाने शेतकरी आहेत. तसेच ज्या भागाचं नेतृत्व करतात असं सोळंके कुटुंब अहोरात्र या जनतेच्या कामात सक्रिय जयसिंग भाईच्या माध्यमातून तिसरी पिढी साहेब यांच्या माध्यमातून झाडाला सहकार्य राहिलेले आमचे सचिन विश्वास भैया असतील, सगळी टीम शेषराव बापू असतील, सचिन सानप असतील, अशा औदुंबर काका, आनंद भैया या सर्वांच्या माध्यमातून ही जी एवढी मोठी बैलगाडा शर्यत झालाय त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्याचे आभार मानतो, प्रेक्षकाचे मी आभार मानतो. असेच कार्यक्रम नवीन कार्यक्रम आम्ही आदरणीय जयसिंग भाईच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन असेच उपक्रम राबवून या जनतेला नवीन उपक्रमाचं एक ना एक संधी उपलब्ध करून देण्याचं काम निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करण अशी तुम्हाला ग्वाही देतो.